आहाहाहा! तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघू शकता. कारण त्याला कारणच तसं आहे. मी इथे छान गरमागरम खिचडी खाते आणि ती मी दुपारी बनवलेली. कारण रात्री जेव्हा आपण खिचडी खातो तेव्हा एवढी टेस्ट ती देत नाही. जेव्हा ती दुपारी करतो आपण तेव्हा देते. तर मी इथे छान कांदा, टोमॅटो आणि बटाटं कापून घेतलं आणि मस्त बेसिक मसाले घरातले जेवढे मसाले असतील माझ्याकडे, हळद, मीठ, तिखट, माझ्याकडे बिर्याणी मसाला पण होता तो पण टाकला आणि छान मस्त असं परतून घेतलं आणि 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतले. कारण हा पोर्शन जेव्हा इक्वल असतो ना, त्या पोर्शनने सुद्धा खिचडीला चव येते असं मला वाटतं. कारण तुम्ही तांदूळ जास्त घेतले आणि डाळ कमी घेतली तरी तेव्हा टेस्टमध्ये फरक पडतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर मी इथे 1 वाटी तांदूळाला पाऊण वाटी डाळ घेतली, छान स्वच्छ असं धुतलं आणि ती कुकरला टाकली आणि पाणी थोडंसं कमी टाकलं आणि विसल्स जास्त घेतल्या. म्हणजे ती थोडीशी ड्राय ड्राय होते. अशी ओलसर खिचडी मला नाही आवडत. अशी दाणे दाणे खिचडी जेव्हा होते ना तेव्हा मस्त वाटते. तर इथे मी पाणी थोडंसं टाकून मस्त कोथिंबीर टाकली आणि मॅगी मसाला मी आवर्जून टाकते. खरंच याने जी टेस्ट एन्हान्स होते ना ती खतरनाक असते डायरेक्ट. तर मस्त इथे मी परतून घेतलं सगळं आणि झाकण लावून छान 3 ते 4 विसल होऊ दिल्या आणि मी वाटच पाहत होते बापरे कधी होते. कारण मला खूप एक्साइटमेंट असते खिचडी खाण्याची आणि मला खूप जास्त आवडते. इथे माझी खिचडी रेडी आहे. सोबतच कांदा, छान लोणचं आणि पापड घेऊन मी मस्त एन्जॉय केला. तुम्ही जेवणात काय खाल्लं आज आणि तुम्ही दुपारी खिचडी ट्राय केली का कधी? केली नसेल तर नक्की ट्राय करा. सिरियसली इतकी छान लागते ना. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशा छान छान इंटरेस्टिंग व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट, शेअर आणि लाईक करा. बाय बाय बाय.